नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण खमंग आणि खुसखुशीत अशी चुरमुऱ्याची चिक्की बनवली बघा. चवीला खूप छान लागते. अगदी खुसखुशीत बनवून तयार होते. बनवायला फार सोपी आहे. अगदी पूर्ण रेसिपी तुमच्याबरोबर मी व्यवस्थित अशी स्टेप बाय स्टेप शेअर केली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर इथं बघा आपण चिक्की बनवण्यासाठी चुरमुरे घेतलेत बघा. मी 3 कप चुरमुरे घ्यायचेत आपल्याला. हा नॉर्मल चुरमुरा घेतला मी. आता हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. फक्त 5 मिनिटांमध्येच भाजून होतं. कप असं काही नाही, तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने प्रमाण मोजून घेऊ शकता. तर इथं बघा 5 मिनिटं आपण फक्त चुरमुरे भाजून घेणार आहोत. छान असे थोडेसे क्रिस्पी झाले की याला आपण काढून घेऊया. तर भाजून झालेत बघा. आता याला काढून घ्यायचं. आता त्याच कढईमध्ये आपण बघा पाव कप शेंगदाणे घेतलेत. आता हे सुद्धा आपल्याला अगदी स्लो गॅसवरती भाजून घ्यायचेत बघा. शेंगदाणे मात्र खमंग भाजून घ्यायचे म्हणजे छान चव येते त्याला. शेंगदाणे टाकल्यामुळे ना चिक्की मस्त खायला अशी नटी फ्लेवरची लागते, मस्त लागते चवीला. त्याचबरोबर इथं आपण पाव कप तीळ सुद्धा टाकून घेतलेत. ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचेत. ते सुद्धा अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये भाजून होतात. मस्त तडतड करायला लागले की लगेचच भाजून होतात. हे सुद्धा काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे. फक्त चुरमुऱ्याची चिक्की बनवण्यापेक्षा ना अशा प्रकारे मस्त शेंगदाणे आणि तेल टाकले ना की चिक्की आणखी चवीला छान लागते. आता शेंगदाणे आणि तेल थंड होत आहेत ना आपले, तोपर्यंत आपण इथं ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही चिक्की सेट करणार आहात ना त्याला थोडंसं सुरुवातीला तूप लावून घ्यायचं. आता शेंगदाण्याचा आपल्याला साल काढून घ्यायचं आहे बघा थंड झाल्यानंतर. आता हे सगळं आपण अगोदरच करून ठेवायचे तयारी आणि नंतरच आपल्याला पाक बनवायला घ्यायचा याचा, म्हणजे गडबड होत नाही. तर कढईमध्ये बघा मी इथं 1/2 कप गूळ घेतलाय. त्यामध्ये अगदी 1 छोटा चमचा तूप टाकून घ्यायचं आणि फक्त 2 चमचे आपल्याला बघा याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय. त्यामुळे ना गूळ पटकन आपला विरघळला जातो. त्यामुळे फक्त 2 चमचे पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला. आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करत करत छान असं गूळ वितळवून घ्यायचं आहे. आणि ही पूर्ण प्रोसेस आहे ना आपल्याला पूर्णपणे स्लो गॅसवर करायची आहे. मोठा गॅस अजिबात करू नका, नाहीतर गूळ पटकन करपतो आणि याची चव मात्र कडवट लागते. आता इथं बघा आपला गूळ पूर्णपणे वितळून झालाय. मस्त अशा प्रकारे बुडबुडे येत आहेत बघा. छान असं मिक्स करतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. वितळवल्यानंतर 1 मिनिटभर फक्त मी शिजवून घेतला आणि आता आपण चेक करून बघूया. थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतरच चेक करायचं आहे. तर अशा प्रकारे पाण्यामध्ये आपण मिक्स करतच छान असं चेक करून घ्यायचं आहे पूर्ण थंड करून. तर इथं बघा गोळी बनते आणखी थोडासा आपल्याला चिवट आहे पाक आणखी. तर थोडासा आपल्याला आणखी 1 मिनिटभर शिजवावं लागेल. गोळी बनते आपला चिवट झालाय थोडासा पाक. आणखी 1 मिनिटभर असंच अगदी स्लो गॅसवरती आपल्याला मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे. मिक्स करतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा. रंगसुद्धा खूप छान चेंज झाला आहे बघा. खमंग असा वास सुटतो. त्यावेळेस समजायचं की आपला पाक होत आला आहे. तर आता चेक करून बघूया. एकदा छान असा पाक आपला मिक्स करत करतच आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे, म्हणजे पाक पुढे जात नाही आपला किंवा करपत नाही. तर इथं बघा पटकन तुटतोय बघा असा, म्हणजे आपला पाक बरोबर झालेला आहे. तर गॅस बंद करून घ्यायचा आपल्याला तोपर्यंत. पटकन तुटतोय म्हणजे आपला पाक व्यवस्थित झालाय. आता याच्यामध्ये आपल्याला चुरमुरे टाकून घ्यायचेत बघा. आता मात्र गॅस चालू करायचा आहे आपल्याला आणि अगदी स्लो गॅस ठेवायचा आहे.
चुरमुरे टाकून घेतले, त्यात तीळ टाकून घ्यायचे आपले आणि जे भाजून ठेवलेले शेंगदाणे होते ना ते सुद्धा टाकून घ्यायचे. आता हे सगळं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस सुरूच ठेवायचा आहे आपल्याला, अगदी स्लो गॅसवरती. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पाक व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे चुरमुऱ्यांमध्ये. आता हे छान असं मिक्स झालंय बघा. आपण जे तूप लावून ठेवलेलं ताट होतं ना त्यामध्ये हे पूर्ण मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे. ही प्रोसेस मात्र आपल्याला खूप फास्ट करायची आहे बरं का, पटकन चुरमुरे कडक होतात. त्यामुळे ही प्रोसेस मात्र आपल्याला अगदी फास्ट करायची आहे. तुम्ही चटके बसत असतील ना तर हाताला थोडासा पाणीचा हात लावू शकता. पाण्यामध्ये बुडवून तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित एकसारखं करून घेऊ शकता. किंवा एखाद्या वाटीला तूप लावून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे थापून घेऊ शकता. याच मिश्रणाची ना मंडळी तुम्ही लाडू सुद्धा बनवू शकता. लाडू बनवायला वेळ लागतो, तोपर्यंत चुरमुरे कडक होतात आपले. खूप घाई होते, त्यामुळेच आज आपण अशा प्रकारे मस्त चिक्की बनवली आहे, म्हणजे गडबड जास्त होत नाही. तर इथं बघा मी व्यवस्थित असं थापून घेतलंय पूर्णपणे. आता तुम्हाला असंच ठेवायचं असेल ना तर तुम्ही अशीच गोल मोठी चिक्की सुद्धा ठेवू शकता. परंतु इथं आपण थोडेसे अशा प्रकारे गरम असतानाच कट देऊन घेणार आहोत बघा. अशा प्रकारे जेवढे तुम्हाला पीसेस लहान किंवा मोठे करायचे आहेत ना त्यानुसार तुम्ही अशा प्रकारे कट देऊ शकता. आता लगेचच 5 मिनिटांमध्ये ही चिक्की आपली सेट होते बघा, जास्त वेळ लागत नाही. आता याला आपण पलटी करून घेऊया. आपण ताटाला तूप लावलं असल्यामुळे ना मस्त अशी पटकन आपली चिक्की निघते. तर इथं बघा आपली चिक्की छान अशी सेट झाली आहे. तर अगदी झटपट होते, बनवायला खूप सोपी आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा. चवीला मात्र खूप खमंग लागते. यामध्ये आपण शेंगदाणे तीळ वापरलेत ना त्याच्यामुळे चवीला आणखी छान लागते. तर इथं बघा आपण मस्त असे तोडून सुद्धा घेऊया. खूप छान पीस पडतात बघा याचे सुद्धा. प्रमाण रेसिपीचं अगदी परफेक्ट आहे. तुम्ही सुद्धा या प्रमाणामध्येच ही चिक्की बनवून बघा. 3 कप आपण चुरमुऱ्यासाठी 1/2 कप गूळ वापरलाय. तर तुम्ही सुद्धा ही चिक्की नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती सुद्धा अगदी नक्कीच कमेंट करून सांगा.